नंदा लवटे बजाज तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण येऊन पोहोचलेलो आहोत तुमचा लाडका कार्यक्रम ज्याची शूटिंग सुरू आहे, सोहळा सख्यांचा। इथे आम्ही वाट बघतोय होस्ट आशिष पवार यांची, पण सध्या त्यांचा काहीच पत्ता दिसत नाही आहे। आणि हे काय, ते येऊन पोहोचलेले आहेत। आता लेआउट कसं आहे तुमचा, प्लॅन झालाय का? इतकं कठीण असतं, तुम्ही कसं काय सगळं मॅनेज करू शकता? बरोबर आहे। आधी आपल्याला सख्यांचा कार्यक्रम महाराष्ट्रभर गाजतोय, तुमची प्रतिक्रिया काय आहे? नाही कसं आहे की आता मजा आहे अरे थांबा सगळ्यांनी। तुम्ही जे सगळे आलेत ना ते 16 सख्यांच्या या कार्यक्रमात आलेला आहात आणि मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, तुम्ही नाही। सवयीप्रमाणे तुम्ही जे काय सुरू झालेत, जे काय भडीमार केल्यात प्रश्नांचा माझ्यावरती, तर तसं नाही यार। अरे आजचा भाग आपला विशेष आहे, तो तुम्हाला माहितीच आहे काय ते, तर त्याच्यासाठी तुम्ही इथे आलेले आहेत। हा तर आपण मग जाऊया आपला 16 सख्यांचा साजरा करण्यासाठी। चला तर मग, चला लवकर, क्या बात आहे। नमस्कार 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 मंडळी, मी आशिष, मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा 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 स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। मंडळी, संसाराची 2 चाकं म्हणजे तो आणि ती। त्या ती बद्दल मी काय सांगू आणि किती बोलू, कारण कष्ट माझे पळापळ तिची, कष्ट माझे पळापळ तिची, यश माझे धावपळ तिची। सण आपले राबणार ती, सण आपले राबणार ती, पाहुणे आपले करणार ती। ती पाठीशी आहे म्हणून मी समोर आहे, ती पाठीशी आहे म्हणून मी समोर आहे। आपण जगात आहोत, आपण जगात आहोत, कारण ती आहे। जे पत्रकार, ज्या माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत, ज्या माझ्या सख्या आलेल्या आहेत, त्यांच्या बरोबर खेळणार आहेत आणि त्या सख्यांना आम्ही इथे विनंती करतो की त्यांनी इथे यायचे। या मी यामध्ये या सगळ्या सख्यांना मी एक वाक्य देणार आहे, कारण नेहमी हे इतके प्रश्न विचारत असतात ना, मला माहिती आहे हे प्रश्न विचारून भंडावून सोडतात। आज स्वतः किती कन्फ्युज होत आहेत आणि स्वतः किती ते वाक्य अगदी व्यवस्थित बोलून दाखवत आहेत ते मी बघणार आहे। तेव्हा वाक्य मी तुम्हाला सांगतो, वाक्य अत्यंत सोपं आहे। विनय विनायक वैद्य हे वैद्य विनया विद्युत विखे यांच्या विजया दवाखान्यात उपचाराला गेले। आधी पहिल्यांदा सखे नाव सांगायचं। हाय हॅलो नमस्कार, माझं नाव स्वरा गीत आहे ना। पत्रकार लगेच ना हाय हॅलो नमस्कार सुरुवातच कशी होते ना। थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिलेली आहे, कारण का सन मराठीचा 16 सख्यांचा कार्यक्रम महाराष्ट्रभर गाजतोय। सो आम्हाला इकडे यायला संधी दिली, त्याबद्दल थँक्यू सो मच सन मराठीचे आणि तुमचे देखील। हा हे वाक्य गात गात बोलायचंय, ठीक आहे? रेडी? विनय विनायक वैद्य हा हे वैद्य, सॉरी करेक्ट आहे, बरोबर। हा विनय विनायक वैद्य हे वैद्य विनायक विद्युत विखे यांच्या विजय दवाखान्यात उपचाराला गेले। विनय विनायक वैद्य हे वैद्य विनायक विद्युत विखे यांच्या विजया दवाखान्यात उपचाराला गेले 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 गेले। हो क्या बात आहे। पण मला असं म्हणायचं की इतका कलाकार आतमध्ये असताना सुद्धा पत्रकारिताच का निवडली? पत्रकारिता ह्यासाठी निवडली की एक तर स्वभाव निर्भीड आहे, कोणाला घाबरत नाही, ज्या काही आजूबाजूच्या गोष्टी घडतायत त्याच्यावर निर्भीडपणे बोलता यावं आणि समोरच्याला बोलतं करावं, कारण का प्रत्येकाच्या मनात एक एक प्रश्न दडलेला असतो, जे त्याला मोकळं आणि उद्युक्त करून द्यावं हे आमचं प्रयोजन असतं आणि त्यासाठीच मला वाटतं मी पत्रकारिता निवडलेली आहे। त्या बात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। तुमचं नाव सांगा। नंदा लवटे बजाज। काय सांगताय? हो पण म्हणजे शाळेत शिकत असताना सुद्धा तुम्ही हे असं चॅनल वगैरे करताय तुम्ही? हाच प्रश्न मला प्रत्येक ठिकाणी विचारला जातो, पण त्यानंतर माझं कौतुकही खूप होतं आणि ते आवडतं ऐकायला। पण सगळं अभ्यास वगैरे सामावून तुम्ही कसं करता? म्हणजे पत्रकारिता तुम्ही कशी करता? म्हणजे शाळेत पण जायचंय, अभ्यास पण करायचंय? बरं, माझं लग्न झालंय, माझ्या लग्नाला 2 लग्न झालंय? येस, आणि हल्लीच लग्नाला 2 वर्ष झाली। लव्ह मॅरेज बरोबर आहे की नाही? आपल्याला माहिती आहे ना, आपण बघूनच सांगतो। आणि माहेर कुठलं? असं स्थायी आम्ही, माझं माहेर आणि सासर मुंबईलाच आहे, पण माहेर म्हणायला गेलं तर अक्कलकोट, सोलापूर। हो का? हो, स्वामींचं। वा वा वा, खूप सुंदर खूप सुंदर। पण मला एक असं विचारायचं आहे की इतके सगळे ऑप्शन्स असताना म्हणजे पत्रकारिताच का निवडावीशी वाटली? पण खरं सांगायचं ना, लहानपणापासून मी न्यूज वगैरे पप्पा बघायचे ना, तेव्हा बघायचे, मग मला शेवटची ती लाईन खूप आवडायची, तर ती लाईन आवडायची ना, तेव्हापासून ते खूळ होतं डोक्यामध्ये की अरे आपल्याला पण असं काहीतरी करायचंय, म्हणून मग मी एंटरटेनमेंट जर्नलिस्ट
झालं आणि मग मी पत्रकारिता करायचं ठरवलं. आता हे जे वाक्य आहे ना तू रागात बोलायचं. आधी धनी म्हण. धनी. धनी. एक धनिया. विनय विनायक वैद्य. ते वैद्य विनय विद्युत विखे यांच्या विजया हॉस्पिटलला दवाखान्यात. अहो धनी. विनय विनायक वैद्य. ते वैद्य विनया विद्युत विखे यांच्या विजया दवाखान्याला उपचाराला गेले हो. त्याच्यात कुठे राग नव्हता ना. येऊ देत रे, राग येतो. हरकत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव सौ विद्या संदीप पाटील. माहेर कुठलं? माझं खरं माहेर अक्कलकोट आणि सासर पंढरपूर, पण आम्ही स्थायिक इथे मुंबईतच आहोत. म्हणजे माहेर पण माहेर अक्कलकोट. हो. आम्ही बहिणी आहोत आणि एकाच चॅनल मध्ये काम करतो. हो अच्छा, असं आहे का? तुम्ही मोठी बहीण आहे की नाही? मला माहिती आहे ना, तू पण पत्रकारिता करतेस तू, बरोबर. पण मग तुला का असं वाटलं पत्रकारिताच करावी? मी आत्ता सुरुवात केली आहे जस्ट, आणि त्यातनं तिला बघून मग आता ती म्हणाली की तुझंही झालंय बीकॉम. मला 2 लहान मुलं आहेत. तुम्ही ना धक्के देते एकदम. ती म्हणाली की तूही आता तुझं करिअर करू शकतेस. आणि किती वर्ष झालीत मला? लग्नाला माझे 10 वर्ष झाले. म्हणजे 10 वर्षात 2 ब्रेकिंग न्यूज तुम्ही दिलेल्या आहेत. खूप सुंदर. आता हे जे वाक्य आहे हे वाक्य ना तुम्ही नाचत तुम्ही बोलून दाखवा. नाचत. विनय विनायक वैद्य हे वैद्य विनया विद्युत विखे यांच्या विजया दवाखान्यात उपचाराला गेले. विनय विनायक वैद्य हे वैद्य विनया विद्युत विखे यांच्या विजया दवाखान्यात उपचाराला गेले. व्हेरी गुड, क्या बात आहे. तुमचं नाव सांगा. हॅलो, मी श्रावणी विलास लकेश्री. वा. आता हे वाक्य तू हसत बोलायचं. विनय, अरे विनायक आहे. विनय विनायक वैद्य आहेत ना, हे वैद्य विनया. आठवून घेतलं नाही मला वैद्य विनया. सॉरी विसरले. आणि एकदा असं आहे, मी जसं असू तसं एकदा बघा, एकदा पुन्हा हा होऊन जाऊ दे. हा रेडी, 1 2 3 वाक्य आता वाक्य आता विनय विनायक वैद्य हे वैद्य विनया विद्युत विखे यांच्या विजया दवाखान्यात उपचाराला गेले होते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तुझं नाव सांग. हाय, मी सायली आणि मी एंटरटेनमेंट प्लस लाईफस्टाईल सुद्धा कव्हर करते. ओ वा, मस्त. म्हणजे एंटरटेनमेंट प्लस लाईफस्टाईल. आता तू आम्हाला कशी एंटरटेन करतेस ते आता आम्ही बघणार आहोत. ओके. हा, पण किती वर्ष झालीत लग्नाला? आता 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष? नाही, प्रगती वगैरे नाही झाली. मी काहीच विचारलेलं नाहीये प्रगती वगैरे. बरं. आणि माहेर कुठलं? माझं माहेर कोकण, वेंगुर्ला. क्या बात आहे. आणि सासर माझं मंडणगड. सासर मंडणगड. ओके. पण मुंबईत आम्ही राहतो. अच्छा. आणि भाऊजी काय करतात? तो मर्चंट नेव्ही मध्ये. ओ, 6 महिने. तो मर्चंट नेव्ही. आणि कसं काय, म्हणजे हे कसं काय जुळलं एकदम? मैत्रिणीकडून स्थळ आलं होतं, मग मी त्याला भेटले, माझ्या घरी सांगितलं. घरच्यांनी लगेच होकार दिला, कारण मुलगा गुणीत होता. बरोबर. त्याच्या घरी पण त्याने सांगितलं. खूप. आणि लगेच लग्न झालं. लग्नानंतर पहिला चित्रपट कुठला बघितला? बाई पण भारी देवा बघितला. वा. हा, आता तुला चॅलेंज असं आहे की वाक्य तर तुला माहिती आहे. ओके. आणि तुम्ही ज्या बातम्या देता ना, ते असं ना काय सुपरफास्ट 100 बातम्या काय ते 10. तसंच हे वाक्य तू 6 ते 7 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखव. उलट सोपं आहे हे. उलट हे सगळ्यात उलट हे सोपं आहे. हा, आता मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्वाची बातमी, ब्रेकिंग न्यूज ही की विद्या विद्युत विखे ह्या विनया यांना घेऊन विजया हॉस्पिटलमध्ये गेलेल्या आहेत. याचबरोबर मंडळी, आता ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आणि विनया विद्युत विखे या विनया यांना विजया हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत. ही आताची सगळ्यात मोठी महत्वाची ब्रेकिंग न्यूज सगळ्या तुमच्या समोर येत आहे. विनया विद्युत विखे विनया, हे काही बोलते.
व्हेरी गुड, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तुमचं नाव सांगा ताई. माझं नाव सोनाली रुपेश धावरे. सोनाली ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 3 वर्ष आता होतील 3 वर्ष आता होतील या महिन्यात. अच्छा. आणि अहो काय करतात? ते मीडियासाठी शूटिंग करतात, म्हणजे कॅमेरामॅन म्हणून काम अच्छा, करतात. बरं बरं, व्हेरी गुड. कसं काय जुळलं? लव्ह मॅरेज तुमचं? लव्ह मॅरेजच आहे, पण लव्ह कम अरेंज आहे. लव्ह कमर, पण आधी लवच आहे ना? हो, आधी love. आधी लव्ह आहे. कसं काय जुळलं म्हणजे हे असं? ऍक्च्युली या शूटिंगच्या निमित्ताने नाही जमलंय. हा. ते साइड बाय साइड LIC एजंट म्हणून पण काम करतात. अच्छा. सो माझी ताई आहे ना, तिने त्यांच्याकडे LIC काढलेली, म्हणजे त्यांच्या फॅमिलीच्या LIC तिच्याकडच्या होत्या. सो तिने मला सुद्धा यांच्याकडूनच काढ असं सांगितलं. अच्छा. आणि आणि त्यांच्या आयुष्याची पूर्ण लाईफलाईनच तुम्ही बदलून टाकली. त्यांनी माझाच विमा उतरवला. ते कुठे आहेत ना, आता आलेत ते? हो हो. कुठे ते? मग आम्हाला तर पाहिजे ते. कुठे? नमस्कार रुपेश भाऊजी, इथे या बरं. जो काय तुम्ही विमा काढलेला आहे सोनाली ताईंचा, LIC एजंट ते डायरेक्ट कॅमेरामन, कसा हा प्रवास? म्हणजे मुळात कॅमेरा पर्सनच आहे मी. लहानपणापासून आवड आहे कॅमेराची. आणि हे आपलं जे मनोरंजन क्षेत्र आहे ते म्हणजे पहिलं आम्ही बघायचो, लहानपणापासून बघतोय आणि ती एक आवड आहे. आणि नंतर ती म्हणजे आवड अशी वाढली की जे लोक बघतात त्याचं माध्यम आपण व्हायचं, म्हणून हे चित्र निवडलं. आता 1-1.5 वर्ष झालं म्हणाल तुम्ही? नाही, किती? 3 वर्ष. आता रुपेश पण इथे आहे. रुपेशकडे बघून हेच वाक्य लाजत लाजत बोलायचं आता. रुपेशकडे बघून होऊन जाऊ दे. हो. अजून 2 राहिले तर. ऐका ना, अहो ते विनायक वैद्य विनया विद्युत विखे यांच्या विजय दवाखान्यात उपचारासाठी गेले. बघितलं कशी साथ आहे ना? अशी साथ पाहिजे बघतात. बायको विसरली तर लगेच आठवण करून दिली. व्हेरी गुड. त्या बाबत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि निर्णय तर तुमच्या समोरच आहे. सगळ्या ज्या सख्या आहेत त्यांनी उत्तम सादरीकरण केलेलं आहे. त्याच्यामुळे कुठलीही एक अशी विजेती अशी घोषित न करता ज्या सगळ्या इथे आलेल्या आहेत सख्या, पत्रकार सख्या, त्या सगळ्यांना मी एक भेट वस्तू देणार आहे आमच्या सन मराठी वाहिनीतर्फे आणि 16 सख्यांच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. ब्रेकिंग न्यूज साठी जे सगळे पत्रकार आधी धावत असतात ना, आज खुर्च्यांसाठी किती धावतायत आणि कुठली पत्रकार सखी खुर्ची पटकवते त्यात आपण बघूया. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. कपूर डोला जसं फुल्याचं डोलं, माझं काळीचं घोडं त्यात मासून झालं, माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान मारा मारा. क्या बात आहे. क्या बात आहे. खुर्ची पटकन. व्हेरी गुड. इथे आहे. व्हेरी गुड. या साईडला नाहीये. ब्रेकिंग न्यूज. आता झालेल्या माहितीनुसार आपल्या 16 सख्यांच्या ह्या कार्यक्रमामध्ये चक्क 3 खुर्च्या आहेत आणि 6 सख्या आहेत. बघूया कोण पटकवणार ही खुर्ची. सगळं तूच बोलून झालेले, आता मी काय बोलू? पण त्यासाठी प्लीज करायचंय तुला. प्लीज हेच करत राहायचं आपण. म्युझिक प्लीज. द्वार जो खोला मन कामातूनच गेला. पायी पायी मन मोराचा कसा पिसारा फुलला.
की नुसतंच झुलवायचं अगं अगं फुलवा तू फुलवायचं की नुसतंच झुलवायचं शिंगरू मेल हा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड. ओ हो या बात. ए, जमूर रे, जी उस्ताद. कितनी खुर्चियां हैं एक आणि सख्या कितन्या है? 3. अरे बापरे, ये तो नाइंसाफी है. अभी कुठली काही पटकवायची खुर्ची. बोल नहीं सकते पर क्या बोलूं भाई, इन लोगों ने मुझे ही बाहर निकाल दिया है. तुम्हाला एकच करायचंय त्यासाठी म्याऊ. प्लीज. झालं एवढं. जेब में यूं ना सड़ा दिल से पर दिल दिल है सोने का मेरा लगता जितना है उससे भी कहीं बड़ा ए हेलो महिला दिनानिमित्त विशेष भागामध्ये संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये जी सखी विजेती झालेली आहे तिचं खूप खूप अभिनंदन. क्या बात आहे. तर आत्ताची ब्रेकिंग न्यूज समोर येते. आता याच जल्लोषात याच आनंदात आपण जाणार आहोत पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. म्हणजे आता आपण जाणार आहोत आपल्या चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये. आणि या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती की आपण एक अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. जे नातं दुरावलेलं आहे ते जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण तिच्याकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी तिला विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या सखी, तुझं नाव सांग. माझं नाव नंदा लवटे बजाज. नंदा, कोणाबरोबर हा अबोला आणि किती वर्षाचा? माझा अबोला ना माझ्या आजीसोबत. आजीसोबत? हो. आणि हा अबोला ना खरंच सांगू तर 2 वर्ष झाले ना असं तू म्हणू शकतो. जेव्हापासून माझं लग्न ठरलं ना तेव्हापासून आतापर्यंत आहे. नेमकं असं आहे ना की 18 वर्षाची माझी मम्मी जेव्हा लग्न करून मुंबईला आली ना तेव्हा पप्पा फक्त इकडे होते, मम्मी आणि पप्पा. त्यामुळे त्यांना नेहमी सपोर्ट करणारी एक माझी आजी होती, म्हणजे मम्मीची मानलेली आई तू असं म्हणू शकतो. त्यांनी मम्मी सोबत कायम त्या राहिल्या, आम्हाला लहानाचं मोठं केलं, आमचं संगोपन केलं. असं कधीच नव्हतं की ते आमच्या शेजारी होतात आणि आम्ही सोबत राहत होतो म्हणून आमचं नातं वाढत गेलं. पण मागचे 2 वर्ष नेमकं काय झालंय ना काही अंदाज कोणालाच येत नाहीये. पण ते बोलणं ना आमचं आजीसोबत बंद झालं. ती नाराज आहे, पण ती नाराज आहे ना तिने व्यक्त नाही केलंय की ती नेमकं का नाराज आहे. आणि आम्हालाही कळत नाहीये की नेमकं काय झालंय ज्यामुळे तिने आमच्याशी अबोला धरला. समजावण्याचा प्रयत्न झाला, बोलून झालं, पण तो दुरावा आता संपत नाहीये. त्यामुळे ना मला तिला या प्लॅटफॉर्मवर येऊन सगळ्यांसमोर सॉरी म्हणायचं. जर आमच्याकडून चुकलं असेल ना तर सगळ्यांसमोर मी आज तुला सॉरी म्हणते, पण आमच्याशी अबोला धरू नकोस. कारण तुलाही माहिती आहे की आमच्यासाठी फक्त तू आहेस आणि तुझ्यासाठी फक्त आम्ही आहोत. तेवढं सांगायचं. आणि ताई खरंच आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो ग. अबोला नको धरूस असं. आणि आज या माध्यमातून मी खरंच सांगते मनापासून. आणि असं असेल ना की मी फक्त छोटी आहे मग माझं असं होतं ना की आपण जनरली ग्रांट नाही करत, पण खरंच आज सगळ्यांच्या वतीने मी खरंच सॉरी म्हणते की प्लीज या वेळेस माफ कर जर चुकलं असेल तर. आणि का नाराज आहेस ते जरी सांगितलंस ना तर आम्ही ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न तरी करू. मला खात्री आहे की हा भाग किंवा हा निरोप जेव्हा तुमच्या आजीपर्यंत पोहोचेल तेव्हा नक्कीच तिला कुठेतरी काही गोष्टी समजून येतील आणि नक्कीच त्या तुम्हाला भेटायला येतील आणि हा अबोला नक्कीच दूर होईल. तू इथे आलेली आहेस तर मी तुला असंच जाऊ देणार नाहीये. आणि तुझी ओटी भरली जाणार आहे ते सुद्धा तुझ्या बहिणीच्या हस्ते तुझी ओटी भरली जाणार आहे. तेव्हा मी तुझ्या ताईला म्हणजे विनंती करतो की इथे यायचं आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. म्हणजे आजचा आपला हा विशेष भाग म्हणजे आपण आपल्या या सगळ्या पत्रकार सख्यांसोबत आपण आजचा हा 16 सख्यांचा साजरा केलेला आहे. आणि या पत्रकारांबद्दल मी खरं तर काय सांगू, कारण सकाळी 7 वाजल्यापासून त्यांच्या ज्या बातम्या सुरू होतात त्या रात्रीपर्यंत आणि 24 तास ते फील्डवरती असतात.
आणि मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचवत सुद्धा असतात. म्हणजे हे खरं तर खूप जोखमीचं काम असतं, मेहनतीचं काम असतं. त्यांच्या या कामाला खरंच मनापासून शाबासकी आणि मी त्यांचं कौतुक करतो. तेव्हा आता मी त्यांच्याच पद्धतीने मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. तुम्ही पाहताय सन मराठी. कॅमेरामन राजेश, साई आणि तेजस सोबत मी आशिष. पाहताय तुम्ही 16 सख्यांचा ह्या कार्यक्रमामधून. त्या बात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि मंडळी आपण खरंच आता इथे थांबूया, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. अरे बजाव. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. त्या भेटूया पुढच्या भागात. अशी धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.